आर दर्पणकर एस-पी-9 स्पेशल न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। कोल्हापूरच्या मातीतील कला आणि संस्कृतीचा डंका आता थेट राष्ट्रपती भवनात घुमणार आहे। दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते आणि या ऐतिहासिक चित्ररथासोबत महाराष्ट्राची पारंपरिक लेझिम कला सादर करण्याचा सुवर्ण क्षण कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना मिळाला होता। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत आता आगामी 15 ऑगस्ट 2026च्या स्वातंत्र्य दिनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या कलाकारांना महाराष्ट्राची पारंपरिक कला सादर करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे। याबद्दल या सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री सागर बगाडे सर यांनी श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कलाकारांचा संच दिल्ली गाजवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे। कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या सर्व गुणवंत कलाकारांचे मनपूर्वक कौतुक आणि आगामी स्वातंत्र्य दिनाच्या या ऐतिहासिक सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा। आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मान्य राजेंद्र बनसोडे, श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे उपाध्यक्ष मान्य शेखर वळिवडेकर, समन्वयक मान्य निरांक घाडगे यांच्यासह युवा कलाकार व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एस-पी-9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा एस-पी-9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।